हरिओम. मज हृदयी सद्गुरु जेणे तारिलो हा संसार पूर म्हणून विशेषे अत्यादरू विवेकावरी. ज्ञानेश्वरी नित्यपाठ अभंग ज्ञानेश्वरीच्या आधारे असं आपण बघतो थोडं थोडं. मुख्य गीतेचा विषय सुरू होण्यापूर्वी हे नमन आधीचे ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं आहे, मंगलाचरण. त्यानंतर प्रथम गणेश, मग शारदा, मग सद्गुरू आणि मग महाभारताची बॅकग्राऊंड पण सांगितलेली आहे. आणि त्याच्या त्या ज्ञानेश्वरीच्या रसाळपणामध्ये म्हणजे धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे याने जी गीता सुरू झालेली आहे तिथपर्यंत जाण्याच्या आधी हा सगळा प्रवाह ज्ञानेश्वरीचा अतिशय मनोहर आहे. आणि त्याच्यामध्ये विशेष ओव्या अगदी सुरुवातीपासून ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. मुख्य सांगायचं काय आहे आणि त्या गीतेचा मुख्य उपदेशाचा भाग काय आहे तर आत्मरूप जाणून घेणे, साक्षात्कार योग असं गुरुदेव रानडेंनी गीतेला म्हटलेलं आहे. साक्षात्कार पर्यवसाय तत्वज्ञान असं त्यांनी शब्द वापरला आहे. आणि तो उद्देश अगदी पहिल्या ओवीपासून ज्ञानेश्वर महाराजांनी घट्ट पकडून दिलेला आहे साधकांच्या मनामध्ये. आणि ते प्राप्त होण्यासाठी ज्यांची विशेष ज्यांच्याबद्दल कृतज्ञता आहे ते म्हणजे सद्गुरू. त्यांचं स्थान कुठं आहे? माझं हृदयी सद्गुरू. ज्ञानेश्वरी म्हणजे गीतेवर भाष्य करण्यासाठी हे अतिशय अवघड काम आता त्यांच्याच कृपेने सिद्धीला जाईल म्हणून पण त्यांना नमस्कार केलेला आहे. पण त्याच्याबरोबरच गीतेचं अंतरंग उलगडून दाखवण्यासाठी जो आंतरिक प्रवास साधकाचा होत असतो तो ज्यांच्या कृपेने ज्यांच्या प्रेरणेने होतो आहे त्यांच्याबद्दलची विशेष कृतज्ञता प्रेम सर्व साधकांच्या मनात आपसूक रीतीने असतं. अगदी सुरुवातीचा काळ म्हणजे अबोध अवस्था असताना पण गुरूंच्या पाशी काही अजून समजत नाही अशी फेज असते, पण त्यांना बघावं असं वाटतं. रामकृष्ण आणि विवेकानंदांचा तो प्रसंग आहे की नरेंद्रनाथ अजिबात ऐकत नसत रामकृष्ण काय सांगत असत, त्याचे वाद घालत असत, तार्किक होते खूप. तर त्याच्यावर रामकृष्ण असं म्हणाले की तुला जर काय माझं ऐकायचं नसेल तर तू येतोस कशाला इथे. तर त्याच्यावर ते म्हणाले की तुमचं ऐकायला थोडीच येतं, तुम्हाला बघायला येतं. हे प्रत्येक शिष्याचा गुरूंबद्दल असणारा हा स्वाभाविक भाव आहे की ते त्यांची उंची कळत नाहीच, पण बघितल्यावर ग्रेट वाटतं आणि पुन्हा पुन्हा किमान बघायला यावं असं वाटतं. ते मास्तर महाशय ज्या वेळेला अगदी सुरुवातीला रामकृष्णांचं दर्शन झालं दक्षिणेश्वरला, ते काही संत दर्शन करायला म्हणून गेलेले नव्हते. ते दक्षिणेश्वरचा ते राणी रासमणीचा बगीचा बघायला म्हणून गेलेले होते. आणि मग तिथे कोणीतरी एक परमहंस राहतात. मग आता हे कोण परमहंस आहेत म्हणून बघायला तिथे गेले. त्या ऐकून रामकृष्णांच्या आविर्भावाने एवढे भारावून गेले की त्यांनी असं लिहिलेलं आहे की पुन्हा पुन्हा घरी गेल्यानंतर पण ती मूर्ती डोळ्यातून हलतच नाही, डोक्यातून जातच नाही आणि पुन्हा केव्हा एकदा त्यांना बघेन असं झालं. आणि म्हणून ते लगेचच काही दिवसांनी पुन्हा गेले. त्यावेळेला रामकृष्ण हे सगळे मुलं त्यावेळेला तिथे बसलेली होती, चर्चा चालू होती. रामकृष्ण उपदेश करत होते, हसत खेळत सगळं चाललेलं होतं. आणि त्यांना बघितल्यावर ते म्हटले, अरेच्छा हे परत आले की. एका मोराला एकाने 4 वाजता अफू खायला घातली, त्या मोराला त्याची चटक लागली. दुसऱ्या दिवशी बरोबर 4 वाजता मोराची स्वारी हजर. तसं संतांचं आकर्षण की त्यांना बघत राहावं असं वाटतं. आणि त्यांचं ते हृदयस्थ असणं हे त्यांच्या अगदी सुरुवातीच्या भेटीपासूनच शिष्याच्या मनात सुरू होऊन जातं. पण ते हृदयस्थ असणं
प्रेमाचा त्यांच्याबद्दल एक स्वाभाविक भाव अंतःकरणामध्ये उदित होणं, हे सगळं त्यांच्या पूर्णत्वाचं असलेलं आपल्याला आकर्षण आहे, हे शिष्याला कळायला काही काळ लागतो. आणि मुख्यतः ज्या शिष्यांनी किंवा ज्या व्यक्तींनी ते तत्त्वस्वरूप स्वतःच्या अंतःकरणात अनुभवलेलं आहे, त्यांना खरं खरं कळत असतं की सद्गुरू कृपा म्हणजे काय. आणि तोपर्यंत सर्व बाबी आहेत की गुरूंचा आम्हाला आधार आहे, ते आम्हाला सांभाळतात, आमच्या इतर अनेक गोष्टी आहेत, त्या प्रॉब्लेम्स त्यांना आम्हाला सांगता येतात, त्याच्यावरती काही वेळेला सोल्युशन्स पण देतात. एक अनामिक आधार जो देवाचा घेत असतो आम्ही, पण देव आमचं ऐकतोय की नाही असा आम्हाला डाऊट असतो सतत, की मी एवढा सांगतोय त्याला त्यापर्यंत पोचतोय की नाही. पण गुरु बाबतीत तसं नसतं, जाऊन सांगता येतं, त्यामुळे त्यांच्यापर्यंत पोचत असतं, ते रिस्पॉन्ड करत असतात, आधार देत असतात, अश्युअर करत असतात की होईल नीट. आणि प्रत्यक्ष उपदेशाच्या आधारे आणि संवादाच्या आधारे तो सहवास ईश्वराचंच आहे हे आपल्याला जाणवत असतं. आणि ते सगळं प्रेमाचं नातं जसं जसं शिष्य साधनेच्या मार्गावर मुख्यतः पुढे पुढे जाईल, पुढे पुढे म्हणजे कधी कुठे जाईल, अंतरंग अवस्था समजून घेईल, त्याच्यासाठीचे प्रयत्न करेल, तसं तसं ज्या अडचणी आणि स्वतःचं जडत्व जे प्रयत्नांनी कळतसुद्धा नाही कित्येक काळ की आपलं हे जडत्व आहे आणि ते आपल्या आड येत आहे, ते हळूहळू विरळ होत असताना जी एक अनामिक मदत आतून मिळत राहते, गुरुकृपा. आणि म्हणून ज्यांनी ते तत्त्व स्वतःमध्ये जाणलेलं आहे, त्याचा स्पर्श झालेला आहे, त्यांच्या दृष्टीने असलेली गुरुकृपेची एकूण कुठल्या पातळीवर आतून ती मदत झालेली आहे हे त्यांना कळत असतं. म्हणून त्यांचे शब्द ज्या वेळेला येतात, मज हृदयी सद्गुरू जेणे तारिलो हा संसार पूर, संसाररूपी पूर कुठे आहे तर अंतःकरणामध्ये आहे, वृत्तींच्या स्वरूपात सतत चालू आहे. त्याचं एरवी भानपण आपल्याला नसतं, बरंच वाटत असतं, उलट पूरबीर आलाय असं वाटतच नाही. असेच आहोत आपण. आणि किती पर्टिक्युलर आहोत आम्ही व्यवहाराच्या बाबतीत, ह्याचं कौतुक असतं माणसाला. पण ज्या वेळेला त्या बाकी सगळ्या शिस्त आणि व्यवहारामध्ये व्यवहार कुशल असणं, चोख असणं, ह्याच्या पलीकडे जाऊन काहीतरी एक खूप सूक्ष्म आणि उच्चतम ध्येय साधता येणार आहे आणि ते तुझ्यापाशीच आहे, ते साधण्याचा मार्ग, अनुभवण्याचा मार्ग आहे आणि तो मार्ग चालण्यासाठी गुरुप्रेरणा देत आहेत. त्यावेळेला हा सगळा व्यवहार कुशलपणा वगैरे ठीक आहे असं वाटतं. हजारो लोक व्यवहार कुशल आजपर्यंत जगात होऊन गेली, त्याच्यामध्ये काय विशेष आहे. ज्ञान प्राप्त करून घेणं, आपलं असण्याचं आपलं मूळ स्वरूप समजून घेणं, ईश्वर कोण आहे, त्याचा माझा संबंध काय आहे, त्याचं स्वरूप काय आहे हे अनुभवणं. एक भाविक स्वभावाची माणसं असतात की देवाबद्दल प्रेम असणं, श्रद्धा असणं, मुख्यतः भीतीपोटी ती असते. आमचं सगळं सिक्युअर राहावं म्हणून असते, देवासाठी म्हणून देव नको असतो. पण हा अशा प्रकारे दिव्यत्वाचा संस्पर्श, हा जो स्वामींचा शब्द आहे, लाभलेली माणसं ज्या आयुष्यात आलं, ती व्यक्ती सद्गुरू आणि मोठ्या कृपेने त्यांच्याकडून तो मार्ग समजून घेण्याचं भाग्य आम्हाला लाभलं, तर मग हे सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी ज्याला आम्ही अतिरिक्त महत्त्व आमच्या आयुष्यामध्ये आजपर्यंत देत आलो, त्यामध्ये रमत आलो, त्याचा एक सर्टन लेवलपर्यंत महत्त्व तर आहे, पण त्याचा एकूणच अशाश्वतपणा, फोलपणा हा अंतःकरणात यायला लागला की मग ह्या सगळ्या किरकोळ गोष्टींमध्ये रमून राहण्याला अंतःकरण नाही म्हणतं. मग त्याला तो संसाररूपी पूर वाटायला लागतो. ध्यानाला बसल्यावर तो संसाररूपी पूर असंच जाणवायला लागतो. तोपर्यंत सगळं बरं चाललेलं आहे की एक भाव आहे गुरूंबद्दलचा, देवाबद्दलचा, छान चाललं आहे. पण ध्यानाला बसल्यावर आत्मस्थ हो, स्व सोडून दुसरं काही नको असं म्हटल्यावर ते जमत नाही. ज्या कधी विचार पण केलेला नव्हता त्या वृत्ती आता अंतःकरणावर उमटत आहेत. आता ह्या कुठून आल्यामध्येच असं जे वाटतं त्या आता मध्येच वगैरे आलेल्या नव्हत्या, त्या तूच पाळलेल्या पोचलेल्या होत्या, ज्या आता
तू रिकामा बसल्यावर अंतःकरणावर जोरात उदित व्हायला लागल्यात. ती तुझी प्रकृती जडत्व धरून असलेली आता स्वतःला प्रकट करते आणि त्याच्या पलीकडे जायचं आहे. माझ्या ताकदीने ते मी जाऊ शकत नाही आहे हे कळतं. मग कशाच्या आधारे जाता येईल? गुरूंनी दिलेल्या नाममंत्र आणि नाममंत्राच्या मागे असलेली धारणा ती धरलीस तर हळूहळू त्या वृत्तींचा जोर कमी होऊन जाईल. म्हणून तारिलो हा संसार पुरू तरुण गेलेली व्यक्ती हे सांगते ज्ञानेश्वर महाराज की त्यांच्या अंतःकरणावर संसाररूपी पूर वगैरे होत आहे. विनयाचं बोलणं आहे त्यांचं, आपल्यासाठी सांगितलेलं आहे ते. संसाररूपी पूर अंतःकरणावर आहे म्हणून विशेषे अत्यादरू विवेकावरे. आणि हे सगळं कशामुळे झालं तर विवेक जो सद्गुरूंनी जागृत करून दिला आमच्या अंतःकरणावर. म्हणून सद्गुरूंवर श्रद्धा आहे, त्यांच्यावर प्रेम आहे, त्यांच्याबद्दल कृतज्ञता आहे. पण हे सगळं कशासाठी आहे तर मुख्य म्हणजे आत्मज्ञान प्राप्त करून घेण्याचा मार्ग त्यांनी सांगितला. हे त्यांचे आमच्यावरचं मुख्य ऋण आहे, बाकी कशापेक्षाही. आणि तो मार्ग चालण्यासाठीच्या सूक्ष्म सूक्ष्म टप्पे, त्याच्या साधनेचं अंतरंग उलगडून सांगणं आणि प्रत्यक्षतः त्यांच्या रूपाने ते आम्हाला बघायला मिळणं, हे दोन्हीही आमच्या आयुष्यात आलेलं भाग्याचा प्रकार आहे. आणि ते समजून घेत असताना ती व्यक्ती जो उपदेश सद्गुरूंनी मुख्यतः सांगितला आहे, काय उपदेश आहे? ऐक शिष्य येथीचं वर्म सोय तूची आहेस ब्रह्म, हे विषयी संदेह भ्रम धरूची ना. संदेह भ्रम आहेच सांगितल्यानंतर सुद्धा, कारण मी ब्रह्म आहे असं म्हणण्याचं सुद्धा कन्सेप्ट म्हणून पण ते मान्य होणं कठीण आहे. कारण आपली पर्सनॅलिटी एवढी डॉमिनंट आहे अंतःकरणावर की हे सगळं सोडून आपण ब्रह्म आहोत असं कोण म्हणेल विचारलं तर. पण तसं आहे, तुला जरी ते आत्ता अनुभवत नसलास तरी तू तसाच आहेस, तेच आहेस. हे निश्चयाने सांगणे, अनुभवाच्या आधारे सांगणे. आणि त्यासाठी काय केल्यानंतर तुला ते अनुभवाला येईल की मी आहे या जाणीवेशी राहा. मग ती जाणीव स्वतःला प्रकट करेल, तिचं मूळ स्वरूप प्रकट करेल. अशा प्रकारे तो मार्ग स्वच्छ रीतीने सांगणं. हा मार्ग सांगितल्यानंतर ज्या अशाश्वत गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये आजपर्यंत आम्ही रमतो आहोत, त्याच्याबद्दलचं आकर्षण स्वाभाविकरित्या कमी होणं आणि अंतःकरण सूक्ष्मात जायला बुद्धी तयार होणं, हा सगळा प्रवास शिष्याचा हा अचानक होत नसतो, तयारी होत होत होत. आणि ती तयारी अंतःकरणाची अनेक अंगाने, साधनेच्या अंगाने, चिंतनाच्या अंगाने, स्वाध्यायाच्या अंगाने होत असताना जो मुख्य विचार धारण करायला लागतो शिष्याने प्रयत्नपूर्वक, त्याला विवेक असं म्हटलं. स्वामींनी त्या विवेक या शब्दाची खूप सुंदर व्याख्या केली आहे की ईश्वरनिष्ठ बुद्धीमध्ये येणारा विचार म्हणजे विवेक. बुद्धी ईश्वरनिष्ठ आहे म्हणजे आम्हाला सुचतोय हा विवेक आहे की आमचा आहे, ईश्वरनिष्ठ बुद्धी आहे का, हे पहिला क्रायटेरिया आहे. आणि त्याच्या अनुसार बुद्धीमध्ये जो विचार येतोय, काय करावं काय न करावं, हे जे दरवेळेला ऑप्शन्स अंतःकरणावर कायम असतात की हे करू की ते करू, दोन्ही चॉईस आहेत. त्यावेळेला ईश्वरनिष्ठ बुद्धी काय सांगते आहे, अनुसंधान हलू न देता रात्री पार्टीला जायची वेळ आली आणि त्याच्यानंतर खूप सारे पदार्थ आहेत, आवडीचे आहेत, आणि आता ते खायचे कुठले आणि किती खायचे, ह्याच्यामध्ये दोन्ही चॉईस आहेत. ईश्वरनिष्ठ बुद्धी काय सांगते आहे की अनुसंधान योगाला अडचण येणार नाही इतपतच खायचं. ते स्वामींनी मागे म्हटलं होतं की डाएट करणं त्या मनाने सोपं आहे. डाएट म्हणजे काहीच न खाणं, म्हणजे उपास करणं. की एक प्लेट भजी आणली आणि त्या एक प्लेट भजीमध्ये सगळी उडवू शकतो भजी अख्खी प्लेट, किंवा काहीच नाही खाणार. पण तसंही न करता फक्त एकच भजी त्यातली खाईन हे सगळ्यात कठीण आहे. कारण ते जो कंट्रोल आवश्यक आहे अंतःकरणावरचा, तो कंट्रोल काहीतरी उच्च उद्देश अंतःकरणावर असल्याशिवाय ते वैराग्य काही कामाचं नाही. कशासाठी आम्ही हे सगळे कंट्रोल आणि जीवनाचे आनंद थोडेसे जे
बाहेर जगातले लोक आमच्याबरोबरचेच एवढं भारी एन्जॉय करत आहेत आणि आम्ही हे असे एका ठिकाणी बसलेलो आहोत आणि जे जे काही समोर येते त्याच्यामध्ये आम्हाला आनंद मिळण्यापेक्षा हे कंट्रोल कसं करायचं याचं प्रेशर अंतःकरणावर येतं. हे सगळ्याला काहीतरी जर का उद्देश नसेल, आत्मानुभूती हा उद्देश नसेल, तर ते सगळं वैराग्य हे लटकं पडतं, कारण त्याला उद्देशच नाही. म्हणून तो उद्देश सद्गुरू पुन्हा पुन्हा अंतःकरणावर ठसवत असतात आणि तो उद्देश शिष्याने अंतःकरणावर सदोदित धारण करणं, अनुसंधानाच्या माध्यमातून. अनुसंधान म्हणजे स्ववर राहणं स्पष्टपणे. ते नसेल जमत तर विवेकाच्या साह्याने अंतःकरण बाहेर ओढ घेत आहे, तितकं ते आतमध्ये राहत नाही आहे, हे सगळं जाणवतं आहे. पण तरीसुद्धा आपल्याला हे प्राप्त करायचं आहे. या जाणीवेने स्वतःला शिस्त लावण्याचा शिष्याने प्रयत्न करणं, हा जो भाग आहे त्याला विवेक असं म्हटलं जातं. त्याला ज्या ज्या ठिकाणी आम्ही आहोत त्या त्या ठिकाणी आम्ही कशा रीतीने अनुसंधानात राहू शकू, त्याला समर्थाने शिष्य लक्षणं सांगताना शिष्य कसा असावा ती जर का लिस्ट वाचली तर म्हणजे कसा असावा त्यातल्या एकाही क्रायटेरियात आपण बसणं कठीण होऊन जातं. पण शिष्य असावा परमार्थाचे वाढवू जाणे, असं त्यांनी म्हटलं आहे. परमार्थ वाढवता आला पाहिजे त्याला, समाजामध्ये नाही, आपल्या आतमध्ये. 24 तासामध्ये आम्ही जो काही परमार्थाला वेळ देतो ते आमचं अर्धा पाऊण तासाचं ध्यान सोडल्यास थोडा वेळ 5 मिनिटाची पूजा आणि मध्ये मध्ये आम्ही कधीतरी एखादं काहीतरी म्हणतो, असं नसून आमचं जीवन परमार्थमय करण्यासाठी जी नॅक लागते, कसं कसं अनेक गोष्टींमध्ये अंतःकरण आमचं वावरत असतं, तेच तिथून सोडून ज्या ज्या वेळेला आम्हाला अंतःकरणाला मोकळीक मिळते त्यावेळेला ते ईश्वराशी जोडून देण्याची कला कशा रीतीने साधता येते, याच्यासाठी शिष्याने ॲलर्ट असण्याची आवश्यकता आहे आपल्या दिवसभराच्या एकूण शेड्यूलमध्ये. आणि ते कसं करता येतं सद्गुरूंकडे बघून कळतं की कशा त्यांनी गोष्टी, तेच कामं जे आम्ही सकाळी उठल्यापासून संध्याकाळी रात्री झोपेपर्यंत जे शेड्यूल असतं, सद्गुरूंना काही बाकी सगळं सोडून केवळ हेच करत बसा अशा प्रकारचं असतं अशातला भाग नाही. इतर जबाबदाऱ्या, कार्याचा भाग हा सगळं असताना पण ती व्यक्ती कशा रीतीने सतत अंतःकरणाने ईश्वराशी जोडलेली आहे या ना त्या माध्यमातून हे प्रत्यक्ष बघायला मिळतं आणि मग शिष्यालाही प्रेरणा मिळते की असं करता येऊ शकतं. जसं मला ते खूप आवडलेला प्रसंग आहे माझे स्वामींमधला, की बाहेर फिरायला जात असताना संध्याकाळी, त्यावेळेला स्वामीजी नोकरी करत असताना, सगळं संशोधन चालू असताना, जे आकाशामध्ये मावळतीच्या रंगांची उधळण होत असे, त्या रंगाचा गद मनानेच कल्पून स्वामींना मी माधवनाथांना अर्पण करणं. आता हे काय आहे, योगाचाच भाग आहे, जोडण्याचाच भाग आहे अंतःकरण. असं करता येऊ शकतं, हे त्याच्यातून सांगण्यासाठी ते पुस्तक लिहिलेलं आहे. नाहीतर या संतांची अंतरंग साधना कळणारे तरी कशी आम्हाला, कशा कशा रीतीने अंतःकरण त्याचे बहिर्मुख होण्याचा स्वभाव सोडून ज्या ज्या काही रमण्याच्या जागा आहेत त्या सगळ्या जागा या ईश्वराशी जोडून टाकल्यात. म्हणून पाणी पितो आहे, तीर्थ पितो आहे, आता हे मी अशा रीतीने भाव करून ते मी ग्रहण करू शकतो. अन्न ग्रहण करत असताना ते आता अन्न म्हणजे आता खूप भूक लागली आहे जोरात, पण थोडं थांब, 1 सेकंद आधी ते मनाने का होईना देवाच्या चरणी अर्पण कर. नैवेद्य म्हणून आता आपण ग्रहण करतो आहे असा भाव धारण करायला 2-5 सेकंद लागतात. आणि त्या 2-5 सेकंदाने अंतःकरण ते थोडंसं त्याला संयमाची सवय लागते की कितीही भूक लागली आहे आता पटापट खातो आणि कसं आम्ही छान झालं जेवण अशा प्रकारे अभिप्राय देतो, द्यायला हरकत नाही आहे. पण त्याच्यामध्ये आम्ही अंतःकरणाला जी संयमाची शिस्त लावायला पाहिजे आहे ती लावू शकलो असतो. ती लावण्यासाठीचं थोडंसं जे अंतःकरण त्यावेळेला ॲलर्ट असण्याची आवश्यकता आहे, त्याला विवेक असं म्हटलं जातं. तो विवेक जागरूक करून देण्याचं काम सद्गुरू करत असतात आणि तो जसं प्रत्यक्ष उपदेशाद्वारे करतात त्याचप्रमाणे अंतस्थ सद्गुरू, हृदयस्थ सद्गुरू सतत जागरूक शिष्याला आतून जाणीव करून देत असतात. टोचणी लावणं हा शब्द बरोबर नाही आहे, पण ती लागत असते की हे मी करू शकलो असतो आत्ता. आणि त्या वेळेला तो ऑप्शन अंतःकरणावर आपोआप येत असतो की जरासं थांब,
जे करतो आहेस तेच यत करोशी यत अश्नासी यत जुहोशी ददासी यत. म्हणून परमार्थ एक आमच्या एकूण दिनक्रमामधला एक छोटासा भाग न उरता परमार्थची कर्म म्हणजे पूजा करणं, ध्यान करणं एवढंच परमार्थाचं स्वरूप नसून जे जे काही करतो आहे ते सर्व कर्म आम्हाला योगाशी म्हणजे अंतःकरण ईश्वराशी जोडण्याला साहाय्यभूत करू शकतो आम्ही. ह्याच्या दृष्टीने जे सजग राहण्याची आवश्यकता आहे त्याला विवेक असं म्हटलं. आणि त्याच्यासाठी थोडंसं आमच्या उपभोगात्मक प्रवृत्ती सोडून देण्याची आवश्यकता असते, त्याला वैराग्य असं म्हटलं. म्हणून तो विवेक जागरूक करून दिल्यानंतर 24 तास देहरूपाने सद्गुरू आपल्याबरोबर राहू शकत नाही किंवा आपण त्यांच्याबरोबर राहू शकत नाही, पण विवेक रूपाने अंतःकरणात सद्गुरू आहेत आणि त्यांचं ऐकायला पाहिजे. म्हणून विशेष अत्यादरू विवेकावर आहे. म्हणून आम्हाला कधीतरी अनुग्रह मिळाला, त्याच्यानंतर नाम प्राप्त झालं, लाखो शिष्यांना झालं आजपर्यंत, पण त्याच्यापैकी काहीच प्रगती करू शकले याचं कारण अंतःकरणामध्ये विवेक रूपाने असलेल्या सद्गुरूंवर विशेष अत्यादर त्यांनी दिला म्हणून. आणि बाकीच्यांनी एक भावात्मक पातळी ह्याच्या पलीकडे न जाता तिथेच रममाण होऊन राहिले म्हणून प्रगती होऊ शकली. हे याचं स्पष्ट कारण आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. त्यांनी डिमोरलाइज होऊन जायची पण गरज नाही. आजपर्यंत आम्ही नाही केलं, नका होईना, मागे केले नको पाहो, तुझं जमाना आम्ही राहो, असं तुकाराम महाराजांनी म्हटलं आहे. की आजपर्यंत चुका केल्यास सोडून दे, आत्तापासून सुधारायला सुरुवात कर, या सेकंदापासून. आणि जो मार्ग आतून कळला आहे तो आम्ही आमच्या कपॅसिटीने जेवढं आम्हाला करता येण्यासारखं तेवढं आम्ही केलं. एवढं झाल्यानंतर आता पुढची अवस्था प्राप्त करून देण्यासाठी ईश्वर तयारच आहे, ती त्याच्यावर सोडून दे. पण तुझ्या प्रयत्नांमध्ये तू कसर करू नकोस, हे आतून जे सतत सांगत असतात त्या विवेकरूपी सद्गुरूंना विशेष अत्यादर दाखवून ज्ञानेश्वर महाराजांनी नमन केलेलं आहे. म्हणून ह्या ओव्यांच्या विभागामध्ये जिथे ज्ञानेश्वर महाराज गुरूंना वंदन करत आहेत, त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की अनेक प्रकारची साधनं आहेत, म्हणजे अनेक प्रकारच्या उपासना आहेत, पण मुख्यतः गुरूंचं भजन करणं. म्हणून जाणते ना गुरु भजीजे, जाणत्या माणसाने गुरु भजीजे. ते तसं का करावं तर त्याच्यावर ज्ञानेश्वर महाराजांनी पुढे असं म्हटलं आहे की जर का वृक्षाची वाढ व्हायची असेल तर पाणी सगळीकडे त्याच्या पानांवर, झाडांवर, म्हणजे फांद्यांवर, फुलांवर पाणी मारल्यामुळे वृक्षाची वाढ होत नाही, तर मुळाशी पाणी घालायला लागतं. मुळाशी पाणी घातलं की आपोआपच वृक्षाच्या सर्व अंगांना संतोष प्राप्त होतो. त्याप्रमाणे गुरूंनी सांगितलेली उपासना म्हणजे ईश्वराचा डायरेक्ट अनुभूती देणारी उपासना केल्यामुळे बाकी सगळं काही केल्यासारखं होतं. ज्याप्रमाणे अमृताच्या चवीमध्ये असं म्हटलं जातं की इतर सर्व रस समाविष्ट आहे, किंवा सर्व एखाद्या व्यक्तींना तीर्थयात्रा करतात, आज या तीर्थामध्ये स्नान केलं, उद्या त्या तीर्थामध्ये स्नान केलं, पण ती सर्व तीर्थ त्या नद्या समुद्राशी येऊन मिळतात. म्हणून एक समुद्र स्नान केलं की सगळ्या तीर्थांमध्ये स्नान केल्याचं पुण्य लाभतं. तसं एक गुरूंनी सांगितलेली साधना केली की सगळ्या उपासना केल्याचं फळ लाभतं, कारण प्रत्यक्ष अनुभव हा गुरूंनी सांगितलेल्या साधनेचा इसेन्स आहे. म्हणून स्वामी स्वरूपानंदांनी ह्याच्यावर विवरण करताना असं म्हटलं आहे की म्हणून या भावे गुरु नाम घ्यावे, कृतकृत्य व्हावे जाणताने. ज्याने कृतकृत्य व्हायचं आहे, कृतार्थ व्हायचं आहे, ते कृतार्थता केवळ ज्ञानप्राप्तीनेच होणार आहे. आणि ते ज्ञान प्राप्त होण्यासाठी जो जाणता आहे म्हणजे शहाणा आहे त्याने गुरुनाम घ्यावे असं म्हटलेलं आहे. ते गुरुनाम घ्यावे याचा अर्थ गुरूंचं नाम घ्यावं असं नसून गुरूंनी दिलेलं नाम घ्यावं. आणि ते नाम जे निर्देशित करतं आहे अस्तित्वाची जाणीव, ती धरून घ्यावं. मग काही वेळा आमचं भाव स्थिती असू शकते किंवा भावानुगामी चित्त असू शकतं, त्यावेळेला आम्ही ते नाम ईश्वराच्या अस्तित्वाच्या जाणीवेशी संबंधित करून घेतलं चालणार आहे. आणि ज्यावेळेला ध्यानाला बसतो आहे त्यावेळेला
स्वच्या जाणीवेशी संबंधित करून घेतलं. त्याला नावं जरी दोन दिलेली असली की ही ईश्वराच्या अस्तित्वाची जाणीव आणि ती स्वच्या अस्तित्वाची जाणीव, तरी जाणीव या स्वरूपात ती एकच आहे. तर नावं काही देऊ. म्हणून ते नाम आणि निर्देशित करत असलेलं तत्त्व, त्याची जाणीव, ह्याच्याकडे जायचं आहे. हा प्रवास अंतःकरणाने धारण करणं, एकतर समजून घेणं. केवळ आम्ही दिवसभरामध्ये भरपूर नाम घेतलं हरकत नाही, चांगलीच गोष्ट आहे. पण पुढचा टप्पा असा आहे की ते नाम ज्या तत्त्वाचा निर्देश करत आहे त्याच्याकडे लक्ष ठेवून ते नाम घेणं. मग नामाची संख्या कमी जास्ती झाली तरी चालेल. जाणीवेचा भाव, अस्तित्वाचा भाव अंतःकरणावर जेवढा अधिक काळ राहील तेवढं चित्त हे व्यवहारापासून अलिप्त राहून तत्वाशी संबंधित होऊन राहील. म्हणून तत्वसंबंधी चित्त करणं हे आपलं उद्दिष्ट आहे. आणि त्याच्यासाठी आधार लागेल नामाचा. ते गुरूंनी दिलेलं नाम सहा अहम, हे सोहम, हे किंवा अहम ब्रह्मास्मी, हे ईश्वराचं सगळ्यात उत्तम नाव आहे असं रमण महर्षींनी म्हटलं आहे. कारण की त्याने प्रत्यक्ष त्या तत्वाचा अनुभव घेण्याची प्रवृत्ती अंतःकरणामध्ये उदित होत असते. आणि ते होण्यासाठी आमचं एकूण शेड्यूल दिवसाचं हे अलाइन करणं उपासनेला, ह्याच्यासाठी अंतःकरणावर जे धारण करायला लागतं तो म्हणजे विवेक. काय करायचं, काय नाही करायचं, सार आणि असार असं जे म्हटलं आहे, तो धारण करण्यासाठी ज्यांनी विशेष प्रेरणा दिली आणि त्याच्या रूपानेच ते अंतःकरणामध्ये वसत आहेत. आणि त्यांच्या कृपेने, त्या विवेकाच्या कृपेने आम्ही हा एकूण साधनेचा प्रवास पूर्णत्वाकडे जाण्यासाठी अधिकाधिक उत्सुकतेने, अधिकाधिक पॅशनेटली आपण जसं म्हणतो तसं तो चालण्यासाठीची प्रेरणा हे अंतस्थ सद्गुरू देत आहेत. तर त्यांना नमन करून आपण आज इथे थांबूया. हरिओम तत्सत.